नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज आहे 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. तर आता चालू आहे मी चिंबीपाडा आश्रमशाळेवर. आमच्या गावाचे शेजारी ही शाळा आहे. आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा ह्याच शाळेमध्ये शिकलो, इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत. समोर एक तिकडे एक छोटीशी डोंगरी आहे, त्या डोंगरीमध्ये जाऊन मी अभ्यास करायचो. एवढा अभ्यास केला की 10वीला 4 वेळा नापास झालो. काय सांगायचं आता. असो, तर शाळेचे काही किस्से सांगतो मी. शाळेत आमचा दिवस कसा असायचा थोडक्यात मजा सांगतोय. तर सकाळी 6 वाजता आम्हाला उठायची बेल व्हायची आणि बरोबर 6 वाजता सर तिकडे राऊंड मारायला यायचे, कोण उठलाय की नाही ते. आणि पोरं पण एवढे हुशार की सिगारेटच्या वासावरूनच समजायचे की सर आता बागल सर आले. आणि जे कोणी उठलेले नसायचे त्यांच्या पाठीवर दबाधब मारायला चालू. मग काही पोरं खिडकीच्या बाहेर उडी मारायचे, खिडकीच्या सळ्या तुटलेल्या असायच्या. मग आणि काही पोरं वर्गाच्या बाहेर पळून जायचे. अशी ती मजा होती. त्याच्यानंतर मग 7:30ला उसल खिडकी असायची, किडलेली असायची, पण मजा यायची खायला, कारण सर्वजण ते आवडीने खायचे. त्याच्यानंतर 10 वाजता जेवण असायचं. सकाळी 10 वाजता जेवण. बरोबर पोरं 10 वाजता जेवणाला जायचे आणि त्यांच्या कानावर एक धून पडायची, जंगल जंगल बात चले है पता चला है, चड्डी पहन के धूल खिला है फूल खिला है. मग पोरांच्या जीवाची लाही व्हायची, कधी एकदाचा जातोय. मग काही जेवायचे, काही अर्धवट जेवण सोडून जायचे आणि एकदाच त्या सरांच्या टी व्ही समोर जाऊन ना उभे राहायचे. तर खिडकीजवळ एक 10-15 पोरं असायची, दरवाज्यात 15-20 पोरं असायची गर्दी करून. आणि तिकडनं मग आवाज ऐकू यायचा, ओ मोगली. असा एक तो कार्यक्रम होता. खूप गर्दी असायची, कारण सरांच्या घरी टी व्ही होती. आणि त्याच्यानंतर मग कधीतरी महिन्यातून 1-2 वेळा खडीसाखर मिळायची आणि कधीतरी चिकन भेटायचं. तर खडीसाखरीला सुद्धा खूप मजा असायची. खडीसाखर आणि शेंगदाणे सर्व असं लाईनमध्ये शेंगदाणे घ्यायला जायची पोरं लाईन लावून. आणि मग सर्व शेंगदाणे वाटून झाले, खडीसाखर वाटून झाली का मग सर सांगायचे की आता घ्या, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. तर मग सर्व पोरं जी होती 8-10 पोरं असायची, ती त्या पातेल्यामध्ये झोंबी पडायचे. एवढी झोंबी पडायचे की कोणाला किती वाटणीला येते ही लांबची गोष्ट. कधी कसं तरी ते खरवडून ती पातेलं घ्यायचं आणि ते घेता घेता एखादा मुलगा त्या पातेल्यामध्ये हमखास पडायचं. खूप मजा होती. तर असे ते शाळेचे दिवस होते. त्याच्यानंतर मग संध्याकाळी 6 वाजता जेवण. तर जेवण घ्यायला संध्याकाळी मग असे रस्त्यावर पूर्ण असे बसायचे. डांबरीकरण रस्ता तो होता, साधा रस्ता होता पहिला. सर्व जेवण घ्यायला असे रस्त्यावर बसायचे. मग रांधावणे तिकडनं यायचे, सगळ्यांना जेवण वगैरे वाढायचे, भात द्यायचे. त्या भातामध्ये आल्या असायच्या, सफेद आल्या. आणि मग वरून डाळ सोडली, अशी जास्तीची डाळ सोडली की त्या आल्या अशा डाळीवर तरंगायच्या का. मग त्या आल्या अलगत अशा बाहेर काढायच्या, साईडला फेकायच्या आणि मग जेवायचं. जेवायला तर पाहिजेत, कारण भूक तर लागतेच. आणि सर्व आवडीने जेवायचे, कारण ती एक मजा होती त्या कालची. आणि सणवार कुठला असला, दहीहंडी किंवा अजून काही गणपती वगैरे, तर सर्व मुलं म्हणजे असे एकत्र होती. दहीहंडीला आम्ही अक्षरशः मुलींच्या हॉलमध्ये जाऊन नाचायचो. काही कार्यक्रम असो, मुलींच्या हॉलमध्ये रात्रीसुद्धा आम्ही जाऊन ना पेट्या वाजवून नाचायचो गणपतीला वगैरे. कारण त्या काली ते कोणाला जास्त असं वाईट मार्गाला कोण नव्हतं, म्हणजे असं त्या भानगडीत कोण पडत नव्हतं.
तर असं ते दिवस होते शाळेचे. खूप मजा होती, खूप म्हणजे खूपच मजा होती. लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले की तुमचे पण काही दिवस असे शाळेचे आठवत असतील तुम्हाला. तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कुठे शाळेमध्ये होते कुठे नाही ते सर्व सांगा. आणि माझ्या शाळेमध्ये जे मित्र होते ते इकडचेच माझे गावचे मित्र होते. लहू बुरकुंड होता, राजेश गुप्ता, सुनीता गुप्ता, रुपाली सालवी, शारदा कोल्हा, रंजना कोल्हा आणि सुनील मुंढे असे माझे वर्गमित्र होते. सर्वांची लग्न झाली. प्रत्येकाला 8-8, 10-10 वर्षाची मुलं आहेत. 2-2, 3-3 मुलं आहेत. फक्त मी एकटा राहिलो विदाऊट मॅरिड, आजारी असल्यामुळे. माझ्या नशिबाने मला साथ दिली नाही. असो, तर आता कोणतीही वेळ न घालवता आपण सरळ भेटू चिंबीपाडा आश्रमशालेवर. चला मंडळी. तर मंडळी आपण पोचलो आता शासकीय माध्यमिक आश्रमशाला चिंबीपाडा. सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती. त्याबरोबर द्वितीय क्रमांक प्राप्त समीक्षा एकनाथ जाधव हिने 83.40% गुण मिळवलेले आहे. हिचं सुद्धा खास आर्या दिनेश राऊत हिचं अभिनंदन करावं. 12वी मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आहे उर्मिला भोमटे. तिला 72% पडले होते. मी पोलीस पाटील साहेब काँग्रेस साहेबांना विनंती करतो की त्यांनी उर्मिला भोमटे हिचं अभिनंदन करावं. तिचं जो पहिला येईल त्याला 5,000चं बक्षीस ते देणार होते. मी मॅडम यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आणि आपले डॉक्टर साहेब तम्मल मंत्री सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी बक्षीस देऊन तिचं या ठिकाणी अभिनंदन करावं. आणि योगिता सेदळ हिचं अभिनंदन मी जाधव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी करावं, तिचं अभिनंदन करावं. अंकिता रावते तृतीय क्रमांक सांघिक प्रकारामध्ये 14 वर्ष वयोगट कबड्डी मुले